तर आज आपल्याला कुठला पाठ शिकायचा आहे? पॉलिटिकल सायन्सचा द युनायटेड नेशन कंसात UN. ठीक आहे. युनायटेड नेशन हे काय सांगतो? युनायटेड नेशन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आंतरराष्ट्रीय. ठीक आहे. ती काय करते? पूर्ण जगामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था, बरोबर, देशामध्ये होणारे भांडण हे सगळे कसे होणार नाही आणि पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये कशी शांतता प्रस्थापित होईल याचं एक ढोबळमानाने अशा प्रकारचं काम ही काय करते? ही संस्था करत असते. तर आता आपण डिटेलमध्ये बघूया. What are we going to learn in this chapter? The United Nations, an international organization, was established to ensure peace and security at the international level. या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर युनायटेड नेशन अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे काय? ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे. वॉज इस्टॅब्लिश टू इन्शोर म्हणजे ही कशासाठी स्थापन झालेली आहे? तर इन्शोर म्हणजे पीस म्हणजे शांतता आणि सुरक्षितता आणि शांतता इन्शोर करण्यासाठी. कशामध्ये? जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता इन्शोर करण्यासाठी ही एक आंतरराष्ट्रीय लेवलवर स्थापन झालेली काय आहे? संस्था आहे. In the present chapter, we shall study its objective, principle, structure and role in the securing peace. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत? ही जी संस्था आहे या संस्थेचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याचे ध्येय काय आहेत, त्याचे तत्व काय आहेत, त्याचं स्ट्रक्चर म्हणजे कशा प्रकारची त्याची रचना आहे आणि त्या संस्थेचा रोल काय आहे हे सगळं करण्यामागं हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. द युनायटेड नेशन बॅकग्राऊंड म्हणजे आता हे युनायटेड नेशन ही जी संस्था आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. ठीक आहे. म्हणजे ही कशी स्थापन झाली, कधी स्थापन झाली, का स्थापन झाली, याची काय गरज पडली होती, कशामुळे स्थापन झाली. ठीक आहे. आता बघा इथे काय म्हणलेलं आहे? 2 वर्ल्ड वॉर वर fought at the start of the 20th century. Life and property were destroyed on a large scale in this war. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 वर्ल्ड वॉर लढले गेले. 2 वर्ल्ड वॉर म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय जागतिक युद्ध थोडक्यात. ठीक आहे. तर आणि या 2 युद्धामध्ये प्रॉपर्टीची आणि माणसाची म्हणजे लोकांची इतकी हानी झाली होती. हजारो लाखोंच्या संख्येनं लोक मेले होते. हजारोच्या संख्येनं लोक मेले आणि प्रॉपर्टी अगणित अशी प्रॉपर्टी काय झाली? डिस्ट्रॉय झाली म्हणजे त्याचा नाश झाला त्या प्रॉपर्टीचा. ती पावती काय ही काय झाली? उद्ध्वस्त झाली प्रॉपर्टी. ॲज अ रिझल्ट द लीग ऑफ नेशन वॉज इस्टॅब्लिश आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड द युनायटेड नेशन इस्टॅब्लिश आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर. ठीक आहे. आणि मग याच्यातून आउटकम काय झाला किंवा याच्यातून काय निघालं? पहिलं वर्ल्ड वॉर जेव्हा संपलं त्यावेळेस लीग ऑफ नेशन म्हणजे एक अशा देशांचा एक समूह, एक गट असा तयार झाला की त्यांनी ठरवलं की बाबा ह्याच्यावर कुठंतरी कंट्रोल आणला पाहिजे. ही जागतिक युद्ध झाल्यामुळे जी लोकांची हानी व्हायला लागली आहे म्हणजे मनुष्य हानी व्हायला लागली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर्टीची जी हानी व्हायला लागली आहे ह्याच्यावर कुठंतरी कंट्रोल आणण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी एक लीग ऑफ नेशन पहिल्यांदा स्थापन झाली आणि पहिलं वर्ल्ड वॉर झालं, लीग ऑफ नेशन स्थापन झालं. त्याच्यानंतर दुसरं वर्ल्ड वॉर झालं आणि त्याच्यानंतर मग काय झाली? लीग ऑफ नेशनचीच पुन्हा युनायटेड नेशन ही संस्था काय झाली? स्थापन करण्यात आली. ठीक आहे. Second World War, out of the realization that there has to be a mechanism to establish world peace. आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर काय झालं? सेकंड वर्ल्ड वॉर नंतर असं वाटायला लागलं सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना किंवा सगळ्या जे राजकर्ते आहेत त्या लोकांना वाटायला लागलं की बाबा असं काहीतरी एक मेकॅनिझम तयार पाहिजे, अशी एक काहीतरी यंत्रणा तयार पाहिजे. ती यंत्रणा काय करेल? जागतिक लेवलची जी शांतता आहे, जगातली जी शांतता आहे ही इन्शोर करण्यासाठी अशी एक काहीतरी मेकॅनिझम पाहिजे, एक तयार पाहिजे मेकॅनिझम जे काय करेल? हे सगळं इन्शोर करेल, हे सगळं बघेल की बाबा जागतिक लेवलला शांतता कशी प्रस्थापित होईल. म्हणजे 2 देशामध्ये भांडण होणार नाहीत, 2 देशामध्ये डिस्प्यूट होणार नाहीत कुठल्या गोष्टीला धरून. तर हे सगळं कशा प्रकारे सुनिश्चित करण्यात येईल किंवा करता येईल हे सगळं बघण्यासाठी एका ब्रॉड लेवलला म्हणजे जागतिक लेवलला एखादी अशी संस्था असावी, एखादी अशी एक संघटना असावी
जेणेकरून ही सगळं हे बघेल आणि त्याच्यावर कंट्रोल करेल, अशी लोकांना त्यावेळेस गरज वाटू लागली. कधी? वर्ल्ड वॉर 2च्या नंतर. ठीक आहे. द लीग ऑफ नेशन डिड नॉट सक्सीड ॲट ऑल. आणि ही जी लीग ऑफ नेशन म्हणजे पहिल्या वर्ल्ड वॉरच्या नंतर जी बनलेली लीग ऑफ नेशन होती, म्हणजे अशा अनेक देशांचा जो गट होता, जो समूह बनला होता लीग ऑफ नेशन नावाचा, त्या समूहाला हे काय करता आलं नव्हतं. कोणतं? तर ही आंतरराष्ट्रीय लेवलची जी शांतता आहे ही कायम ठेवणे किंवा हिला अबाधित ठेवण्याचं काम जे हे कोणाला करता आलं नव्हतं, या लीग ऑफ नेशनला करता आलं नव्हतं. बट आफ्टर द use of nuclear weapon in the Second World War, the idea took root that such destructive war should be stopped and that is the collective responsibility. तर त्याच्यानंतर काय झालं? पहिल्या वर्ल्ड वॉरला काय झालं? पहिल्या वर्ल्ड वॉर नंतर लीग ऑफ नेशनची स्थापना झाली. पण लीग ऑफ नेशनला ही जी आंतरराष्ट्रीय लेवलची जी शांतता आहे ही प्रस्थापित करण्यासाठी लीग ऑफ नेशन काय झालं? अयशस्वी ठरलं. त्याला ते करता आलं नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं? दुसरं वर्ल्ड वॉर झालं. आणि दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये काय झालं? अमेरिकेने काय केलं? अमेरिकेने जपानमधल्या 2 शहरांवरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकले. नागासाकी आणि हिरोशिमा. ह्या 2 शहरावरती काय केले? ह्या युएसने म्हणजे अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब टाकला आणि त्याच्यामध्ये हजारो लाखो लोकांचा प्राण गमावा लागला. आणि ती 2 शहरं टोटली काय झाले? बर्बाद झाले अक्षरशः. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनाच असं वाटू लागलं की बाबा हे जे असे डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे सगळ्यांचा असा विध्वंस करणारे जी शस्त्र आहेत किंवा जे हे युद्ध आहेत, हे युद्ध काय झाले पाहिजे? आता थांबले पाहिजे. नाहीतर काय होईल? मी तुला मारायचं, तू मला मार, असं प्रत्येक देशामध्ये होऊन काय होईल? कुठलाच देश पृथ्वीवर जिवंत राहणार नाही किंवा अस्तित्वात राहणार नाही. या वर्ल्ड वॉर या प्रकारच्या अशा प्रकारच्या युद्धामध्ये अशा प्रकारचे शस्त्र वापरून काय होईल की या देशाने त्या देशावर तो बॉम्ब टाकायचा आणि त्या देशाने या देशावर बॉम्ब टाकायचा. असं करून काय होईल? सगळं जग काय होईल? संपुष्टात येईल, नष्ट होऊन जाईल. म्हणून मग सगळ्यांनाच असं वाटावं लागलं की अशा प्रकारची युद्ध झाली नाही पाहिजे. कसे? जे की सगळ्यांचाच ज्याच्यामध्ये विध्वंस होईल, अशा प्रकारची युद्ध नाही झाले पाहिजे. अशा प्रकारच्या शस्त्रांचा जो वापर आहे युद्धामध्ये तो असा नाही झाला पाहिजे. आणि मग प्रत्येकाला असं वाटायला लागलं ही आपली कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे सर्वांची जबाबदारी आहे ही हे अशा प्रकारचं युद्ध झालं नाही पाहिजे. आणि मग इट इज द कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल नेशन टू डू सो. आणि मग हे प्रत्येक देशांना असं वाटू लागलं की बाबा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की अशा प्रकारचं झालं नाही पाहिजे. द युनायटेड नेशन वॉज इस्टॅब्लिश आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर टू इन्स्टॉल दिस अंडरस्टँडिंग अमंग ऑल नेशन. आणि मग काय झालं? सेकंड वर्ल्ड वॉर नंतर युनायटेड नेशन नावाची एक ऑर्गनायझेशन काय झाली? आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणजे जागतिक लेवलला स्थापन करण्यात आली. आणि त्या स्थापन करून सगळ्या देशांना, ठीक आहे, सगळ्या देशांना इथे काय म्हणलेलं आहे? द युनायटेड नेशन वॉज इस्टॅब्लिश आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर टू इन्स्टॉल धिस अंडरस्टँडिंग. म्हणजे कोणते अंडरस्टँडिंग? तर बाबा अशा प्रकारचे शस्त्र आणि अशा प्रकारचं विध्वंसक युद्ध हे भविष्यात झालं नाही पाहिजे. ही आपली कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ही जी अंडरस्टँडिंग आहे हे जे तत्व आहे हे सगळ्या देशांना समजून सांगण्यासाठी किंवा त्यांना कळवण्यासाठी ही काय झाली? ही एक संस्था स्थापन झाली. कधी? आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर. ठीक आहे. 2 युद्ध झाले होते. पहिल्या वर्ल्ड वॉर नंतर काय झालं? लीग ऑफ नेशनची स्थापना झाली. पण लीग ऑफ नेशन ही आंतरराष्ट्रीय लेवलची जी पीस आहे ही बरकरार ठेवण्यासाठी किंवा ती कायम ठेवण्यासाठी लीग ऑफ नेशन काय झाली? यशस्वी ठरली नाही. त्याच्यामुळं नंतर काय झालं? दुसरं वर्ल्ड वॉर झालं. आणि दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये युएसनी जपानच्या 2 शहरावरती अणुबॉम्ब टाकला आणि अणुबॉम्ब टाकल्यामुळं काय झालं? तिथल्या हजारो करोडो लोकांचा मरण पावली लोक त्या युद्धामध्ये. शहर विध्वंस झाला त्या शहराचा. आणि त्याच्यानंतर मग लोकांना वाटायला लागलं, जगातल्याच सगळ्या लोकांना वाटायला लागली अशा प्रकारचं युद्ध पुन्हा नाही झालं पाहिजे आणि अशा प्रकारचं शस्त्राचा वापर पुन्हा नाही झाला पाहिजे. म्हणून पुन्हा काय झालं? या युनायटेड नेशनची स्थापना झाली. आता पुढे काय आहे? क्रोनॉलॉजी ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ द युनायटेड नेशन. आता हे बघूया आपण. क्रोनॉलॉजी म्हणजे काय? कालगणना. ठीक आहे. कशाची? इस्टॅब्लिशमेंट ऑफ युनायटेड नेशन. तर ही युनायटेड नेशन कशी स्थापन झाली, त्याची कालगणना कशी होती ते आता आपल्याला बघायचं आहे. द
Atlantic Treaty was signed between Prime Minister of England Sir Winston Churchill and American President Franklin D. Roosevelt. तर काय झालं, अटलांटिक ट्रीटी, ट्रीटी म्हणजे काय, एक असा करार, ठीक आहे. त्या कराराला काय नाही दिलं, अटलांटिक. अटलांटिक ट्रीटी वॉज साईन म्हणजे एक असा करार साईन झाला कुणामध्ये, तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड म्हणजे इंग्लंडचे जे प्राईम मिनिस्टर होते कोण, सन विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट फ्रँकलिन डी रूझवेल्ट या दोघांमध्ये ट्रीटी साईन झाली, म्हणजे एक करार साईन झाला. त्याला नाव दिलं अटलांटिक ट्रीटी. आणि ह्या करारामध्ये काय ठरलं, ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर ऑन 14 ऑगस्ट 41 म्हणजे जेव्हा वर्ल्ड वॉर चालू होतं, सेकंड वर्ल्ड वॉर चालू होतं, त्यावेळेस ही ट्रीटी साईन झाली. कोणामध्ये, अमेरिकेचे प्राईम मिनिस्टर, इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट ह्या दोघांमध्ये ट्रीटी साईन झाली. कधी झाली, 14 ऑगस्ट 1941ला. ओके, म्हणजे 14 ऑगस्ट 1941ला. आणि याच वेळेस काय सुरू होतं, सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. According to this treaty, a decision was taken to set up a permanent mechanism to establish international security after the Second World War was over. आणि या ट्रीटीमध्ये असं ठरलं होतं, काय, असं एक डिसिजन घेण्यात आलं, टू सेट अ परमनंट मेकॅनिझम. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं होतं, एक परमनंट मेकॅनिझम सेट करायचं होतं किंवा करायचं असं ठरलं, जे काय करेल, इंटरनॅशनल सिक्युरिटी सुनिश्चित करेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलची जी सुरक्षितता आहे किंवा जी शांतता आहे हे सुनिश्चित करेल. आणि हे कधी करायचं होतं, आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर वॉज ओव्हर, म्हणजे जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर संपेल त्यावेळेस अशा प्रकारची एक संस्था आपण स्थापन करायची, की जी संस्था आंतरराष्ट्रीय लेवलवरची किंवा जागतिक लेवलवरची सुरक्षितता आणि शांतता सुनिश्चित करेल. ती बघेल की बाबा सगळ्या देशामध्ये भांडण नाही झाले पाहिजे, देशामध्ये युद्ध नाही झाले पाहिजे, त्यांच्यामधले डिस्प्यूट क्लिअर झाले पाहिजे, हे काम करेल अशी एक संस्था स्थापन करण्यासाठीची एक ट्रीटी इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट या दोघांमध्ये 14 ऑगस्ट 1941ला ही ट्रीटी झाली. ठीक आहे. डिटेल डिस्कशन फॉलोड ऑन द डिसिजन ऑफ इन टू कॉन्फरन्स अमंग अलाइड पॉवर इन 1940 and 1945 and the draft of the treaty to establish an international organization was prepared. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, याच्यावर डिटेल डिस्कशन झालं. कशावरती, या ही जी ट्रीटी झाली की अशा प्रकारची एक आपल्याला काय करायचे, ऑर्गनायझेशन स्थापन करायचे. आणि ही ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी डिटेल डिस्कशन झालं या दोन देशांमध्ये. ठीक आहे. आणि कधी झालं हे, तर 1944 आणि 1945 या वर्षांमध्ये, बरोबर. आणि त्याचा जो ड्राफ्ट होता, त्याचा जो मसुदा होता, त्याची जी सनद होती ती कधी झाली, इस्टॅब्लिश अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वॉज प्रिपेअर्ड. आणि त्याची जो ड्राफ्ट होता तो ड्राफ्ट सुद्धा याच वर्षामध्ये काय झाला, प्रिपेअर करण्यात आला, म्हणजे तयार करण्यात आला. ॲट सॅन फ्रान्सिस्को इन अमेरिका, representative of 50 countries drafted the charter of the United Nations after discussion. आणि मग काय झालं, ॲट सॅन फ्रान्सिस्को इन अमेरिका म्हणजे अमेरिकेमधल्या सॅन फ्रान्सिस्को या देशामध्ये ह्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते ह्या 50 देशाचे, त्याच्यामध्ये किती 50 देश सामील झाले होते. ह्या 50 देश, सुरुवातीला जे युनायटेड नेशन बनलं त्याच्यामध्ये किती देश सामील झाले होते, 50 देश सामील झाले होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या 50 देशाच्या लोकांनी मिळून काय केलं, एक असा मसुदा तयार केला, एक सनद तयार केली, बरोबर आहे, एक ड्राफ्ट तयार केला किंवा एक चार्टर तयार केला युनायटेड नेशनचा. कशानंतर, या डिस्कशन नंतर. ओके. ॲज सून ॲज द वॉर गॉट ओव्हर, द चार्टर वॉज साइन्ड ऑन 24 ऑक्टोबर 1945 अँड द युनायटेड नेशन वॉज इस्टॅब्लिश. आणि मग काय झालं, लवकरच ते काय झालं, युद्ध संपलं. कोणतं युद्ध, सेकंड वर्ल्ड वॉर. आणि मग तो चार्टर काय झाला, साईन झाला. किती देशांकडून, 50 देशांकडून, ऑन 24 ऑक्टोबर 1945. आणि 1945 म्हणजे ऑक्टोबर 1945च्या 24 तारखेला युनायटेड नेशनचा ड्राफ्ट हे काय झाला, चार्टर काय झाला, साईन झाला. द युनायटेड नेशन इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सॉव्हरेन नेशन. आणि हे जे इंटरनॅशनल हे होतं ऑर्गनायझेशन, कोणती, युनायटेड नेशन,
ही कशाची होती? सोवरेन नेशन, म्हणजे सार्वभौम, म्हणजे ज्या देशांवर इतर कुठल्याही देशाचं नियंत्रण नाही असे देश काय असतात? सोवरेन कंट्री असतात. तर अशा 50 देशांची मिळून ही काय झाली? ही एक ऑर्गनायझेशन तयार झाली. आता काय बघूया आपण पुढे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द युनायटेड नेशन. आता ह्या युनायटेड नेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय होते हे आपण बघूया. द युनायटेड नेशन इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. ही युनायटेड नेशन ही काय होती? जगातील सर्वात मोठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन होती, म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था होती. इन धिस बिगिनिंग ओनली 15 कंट्रीज वर मेंबर्स ऑफ द युनायटेड नेशन. आणि याच्या सुरुवातीला फक्त 50 देश याचे मेंबर होते, फक्त 50 देश. ओके. टुडे दिस नंबर हॅज गॉन अप टू 193. आणि आज रोजी त्या युनायटेड नेशनच्या मेंबरची संख्या किती आहे, म्हणजे त्या युनायटेड नेशनमध्ये किती मेंबर, किती देश सामील आहेत, तर 193, म्हणजे 193 देश आज रोजी मेंबर आहेत. ऑल दीज मेंबर नेशन कम टुगेदर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ युनायटेड नेशन. आणि हे सगळे 193 जे देश आहेत हे एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आलेत, आणि ते प्लॅटफॉर्म म्हणजे कुठलं, तर युनायटेड नेशन. ओके. द युनायटेड नेशन हॅज इट्स ओन डेफिनेट ऑब्जेक्टिव्ह. आणि ह्या युनायटेड नेशनचे स्वतःचे एक असे वेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. ब्रीफली, द युनायटेड नेशन टेक्स अप ऑल नेसेसरी मेजर्स फॉर इस्टॅब्लिशिंग इंटरनॅशनल पीस. आणि एक ब्रीफली सांगायचं म्हटलं तर ह्या युनायटेड नेशनचं मुख्य उद्देश काय आहे, तर आंतरराष्ट्रीय लेवलवरची जी शांतता आहे ही शांतता इन्शुअर झाली पाहिजे, आणि ही शांतता बरकरार राहिली पाहिजे. हे मूळ ध्येय या युनायटेड नेशनचं आहे. द इस्टॅब्लिश फ्रेंडली रिलेशन अमंग नेशन. म्हणजे हे जे 193 देश आहेत हे, आणि यांच्याबरोबर उर्वरित जे देश आहेत हे सुद्धा, या सगळ्यांमध्ये फ्रेंडली रिलेशन कसं राहील, एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांना एकदम मैत्रीपूर्ण संबंधामध्ये हे देश कसा त्यांचा व्यवहार चालवतील हे बघणे. टू एनहान्स इंटरनॅशनल सिक्युरिटी बाय सॉल्व्हिंग इंटरनॅशनल डिस्प्यूट. आणि आंतरराष्ट्रीय सिक्युरिटी म्हणजे जागतिक लेवलची सुरक्षितता इन्शुअर करायची. आणि कुठल्या माध्यमातून, तर दोन देशामध्ये जे डिस्प्यूट निर्माण होईल. डिस्प्यूट कशामुळे निर्माण होऊ शकतं, समजा दोन देशातून वाहणारी नदी आहे, तर त्या नदीचं पाणी कोण घेणार, किंवा जास्त पाण्याचा वर अधिकार कोणाचा, ठीक आहे, किंवा बॉर्डरचे विषय असतील समजा, तर असे अनेक प्रश्न असतात, ठीक आहे, किंवा सैनिकांची अदलाबदली असेल, किंवा असे अनेक प्रश्न असतात. तर ह्या अशा अनेक प्रश्नामुळे डिस्प्यूट निर्माण होऊ शकतात दोन देशांमध्ये, ठीक आहे. तर हे डिस्प्यूट वेळेवर सॉल्व्ह करून या देशांमध्ये काय होईल, वाद होणार नाही किंवा युद्ध होणार नाही हे बघणे, आणि त्या देशामध्ये शांतता निर्माण करणे हे एक आहे. टू सेफगार्ड अँड फॉस्टर ह्युमन राईट अँड फ्रीडम. आणि जे मानवाधिकार आहेत, मानवाधिकाराला काय देणे, उत्तेजना देणे, किंवा मानवाधिकार आणखीन काय झाले पाहिजे, सुनिश्चित झाले पाहिजे, ठीक आहे. मानवाधिकार कुणी हिरावून घेतलेले नाही पाहिजे, त्याच्यावर कसली गदा नाही आली पाहिजे हे सुनिश्चित करणे, आणि फ्रीडम प्रोव्हाइड करणे हे एक बघणं, हे एक याचं काय काम आहे. अलॉंग विथ दीज द युनायटेड नेशन ऑल्सो एम टू एनहान्सिंग इकॉनॉमिक कोऑपरेशन ॲट द इंटरनॅशनल लेवल. आणि याच्याच बरोबर इंटरनॅशनल जी आपली युनायटेड नेशन आहे ह्यांचं आणखीन एक एम आहे, म्हणजे ध्येय आहे, ते म्हणजे कोणतं, एनहान्सिंग इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. म्हणजे काय, तर समजा यावेळेस समजा पूर आला तुझ्या देशामध्ये, किंवा एखाद्या देशामध्ये पूर आला किंवा भूकंप आला, आणि त्या देशाची अर्थव्यवस्था समजा थोडीशी काय झाली, डळमळीत झाली किंवा थोडीशी हादरली गेली, तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या शेजारच्या राष्ट्राने त्याला मदत करणे. पूर आला, पुरामुळे तिथं खूप मोठं नुकसान झालं, तर बाहेरच्या देशातून मदत पाठवली जाते ना, तर अशा प्रकारची ही मदत, एकमेकाला मदत करून एकमेकांची इकॉनॉमिक ग्रोथ किंवा इकॉनॉमिक त्यांची जी झालेली डिस्टर्बन्स आहे हे कसं भरून काढता येईल, किंवा त्यांची स्थैर्य पुन्हा कसं आणता येईल हे बघणं, हे सुद्धा एक हे काय ह्या युनायटेड नेशनचं काय आहे काम आहे. ऑल मेंबर्स कंट्रीज आर बाउंड बाय ड्युटी टू रिस्पेक्ट द diplomatic privileges of sovereign nation, not to attack other countries and abide by international law and treaty.